हरे कृष्ण. गौर आरती, जिला संध्या आरती सुद्धा म्हणतात, ती आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. श्रील भक्तिविनोद ठाकूर यांनी ही लिहिली आहे. श्री चैतन्य महाप्रभू, ज्यांना श्री गौरांग महाप्रभू सुद्धा म्हणतात, तर त्यांची ही आरती आहे. आणि श्रील भक्तिविनोद ठाकूर हे इतके महान वैष्णव आहेत की असे महान वैष्णव असतात ते भगवंतांच्या लीलांचं स्मरण चिंतन सदैव करत असतात. आणि त्यांना श्री चैतन्य महाप्रभूंची ही आरती होताना प्रत्यक्ष दिसली आहे आणि तीच त्यांनी लिखित रूपात लिहून काढली आहे. तर ती आपण आज वाचणार आहोत. तर ह्या आरतीची शेवटची जी ओळ आहे, शेवटच्या कडव्याची, त्यामध्ये म्हटलं आहे, भक्ती विनोद देखे गौरार संपद. तर भक्ती विनोद ठाकूर ते म्हणत आहेत की मी बघतो आहे, देखे म्हणजे मला दिसतं आहे, गौरार म्हणजे गौरांग महाप्रभूंचं संपदा ऐश्वर्य मी बघतो आहे, त्यांची सुंदर आरती मी बघतो आहे. तर ह्याची सुरुवात आहे, जय जय गौरा चांदेर आरतिक शोभा, जान्हवी तटवने जग मन लोभा. तर त्याच्या आधी शब्द आहे कंसात किबा. किबा हा शब्द, ही अख्खी आरतीच बंगाली भाषेत लिहिलेली आहे. आणि किबा हा शब्द हा उद्गार आहे. जसं आपण म्हणतो ना, अरे वा, अरे रे, अरे अरे असं काहीतरी म्हणतो, किंवा किती छान असे उद्गार जे असतात, तर तशा रीतीने हा उद्गार आहे आरती सुरू करताना म्हटलं जातं. किंवा प्रत्येक कडव्याच्या आधी सुद्धा हा शब्द म्हटला जातो, की बा जयो जयो गौरा चांदेर आरतिक शोभा. अशा रीतीने ही आरती सुरू केली जाते. तर असे हे जे गौरांग महाप्रभू आहेत त्यांना गौरचंद्र पण म्हटलं जातं. तर त्यांची ही आरतीची शोभा आहे. आरतिक म्हणजे सुरेखरित्या त्यांची आरती होते आहे. अगदी शोभायमान असं दृश्य आहे. जान्हवी तटवने, तर जान्हवी हे गंगादेवीचं एक नाव आहे. तर आपण हे समोर चित्र बघत आहोत, अतिशय सुंदर, आणि सगळे हे दिसत आहेत, एका झाडाखाली आहेत सगळे, आणि मागे आहे ती गंगा नदी वाहते आहे. जान्हवी तट, जान्हवीच्या या नदीच्या, गंगा नदीच्या तटावर, किनाऱ्यावर वन जे आहे तिथे हे आरती होते आहे. आणि जग मन लोभा, इतकी सुरेख आरती चालली आहे की सगळ्या जगतातल्या लोकांचं मन लोभून घेणारी ही आरती आहे. ह्याचा अर्थ वाचूया आपण. श्री चैतन्य महाप्रभूंच्या शोभिवंत सुंदर आरतीचा जय असो. जान्हवी गंगा नदीच्या तीरावरील वनामध्ये साजरी होत असलेली ही गौर आरती विश्वातील सर्व जीवांचे मन लोभून टाकीत आहे. श्री गौर आरती की जय. हरी बोल.